जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत श्री साम्राज्याचे दिनविशेष. 14 जून इसवी सन 1665 छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झा राजे जयसिंहांनी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूंनी नाकाबंदी सुरू केली. पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झा राजांच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले. तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना 4 लाख होनाचे मुलूक 23 किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झा राजांनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजांना 1 हत्ती व 2 घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाहा यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले. 14 जून इसवी सन 1682 आदिलशाही मुलखावर आक्रमण करण्यास औरंगजेब बादशहाने शहाजादा मुअज्जमला रवाना केले. आदिलशाही मुलखावर आक्रमण करण्यासाठी शहजादा मुअज्जम औरंगजेब बादशहाने रवाना केले. शहाजादा मुअज्जम अहमदनगरकडून निघाला. या मोहिमेत अज्जमने धारवाड काबीज करून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात उतरला. त्याने आपला तळ कायम करून तेथे लष्कर प्रमुख म्हणून आपली पत्नी जहाजे बानू उर्फ जानी बेगम हिला ठेवले व राव अनिरुद्ध सिंह हाडा यास राजपूत सैन्यासह ठेवले. 14 जून इसवी सन 1686 विजापूरचे आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशहा सोलापूरच्या किल्ल्यातून 14 जून 1686 विजापूरकडे निघाला. 14 जून इसवी सन 1704 छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई आणि पुत्र शाहू थोरले यांना औरंगजेबाने कैद करून आग्रा येथे नेले होते. तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने शाहूराजे थोरले यांचं लग्न लावून दिले. 14 जून इसवी सन 1708 साताऱ्याचा योग्य बंदोबस्त लावून हंदफितुरी होणार नाही याची नीट काळजी घेऊन छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरास निघाले. वाटेत पंचगंगा नदी ओलांडतानाच त्यांना बातमी समजली की महाराणी ताराबाई राणीसाहेब पन्हाळा सोडून रांगणागडावर गेल्या आहेत. ताबडतोब शाहू महाराजांनी पन्हाळा व पावनगड काबीज केला आणि ते रांगणाकडे निघाले. इकडे महाराणी ताराबाईंनी आपली सरखेल कान्होजी आग्रे यांना मदतीसाठी बोलवले, पण काही कारणास्तव आग्रे रांगण्यावर वेळेत पोहोचू शकले नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराणी ताराबाईंनी रांगणा सोडला व त्या घाट उतरून सिंधुदुर्गाकडे गेल्या. महाराणी ताराबाईंचे सेनापती पिराजी घोरपडे रांगणा लढवायला मागेच थांबले. शाहू महाराजांच्या सैन्याने रांगण्याला वेढा घातला, परंतु पिराजी घोरपड्यांनी रांगणा नेटाने झुंजत ठेवला. शेवटी 4 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर रांगणा न मिळताच दिनांक 14 जून 1708 रोजी छत्रपती शाहू महाराज पन्हाळगडावर आले व तेथेच मुक्काम ठोकला.